नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय आवश्यक असलेले प्रश्न उत्तरे घेणार आहोत व त्यावर आधारित काही महत्त्वाची माहिती देखील घेणार आहोत. चला तर सुरू करूया. नुकतेच निधन झालेले डॉक्टर रा चिदंबरम हे कोण होते? नुकतेच निधन झालेले डॉक्टर रा चिदंबरम हे अणुशास्त्रज्ञ होते. डॉक्टर चिदंबरम यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमात खूप मोलाची भूमिका बजावली होती. 1974 आणि 1998 मध्ये भारताने केलेल्या पोखरण अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांनी भाभा अणु संशोधन केंद्रात अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले होते. ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्षही होते. फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशातील कोणत्या शहरात होणार आहे? फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशातील दिल्ली या शहरात होणार आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये होणारे 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे आयोजित केले आहे. हे संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत दिल्लीत पार पडणार आहे. दिल्लीमध्ये हे संमेलन 70 वर्षांनंतर प्रथमच आयोजित केले जात आहे. यापूर्वी 1954 साली 37वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये झाले होते. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या VIP प्रवेशद्वाराला खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे नाव देण्यात येणार आहे? विनायक दामोदर सावरकर या समाजसुधारकांचे नाव देण्यात येणार आहे. देशात थेट विदेशी गुंतवणूक अव्वल ठरलेले राज्य कोणते आहे? देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरलेले राज्य आहे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्रात उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. यात रस्ते, रेल्वे, बंदर, विमानतळ इत्यादींचा समावेश होतो. यामुळे कंपन्यांना येथे व्यवसाय करणे सोपे जाते. महाराष्ट्रात उच्च शिक्षित आणि कुशल कामगारांची उपलब्धता आहे. यामुळे कंपन्यांना योग्य कर्मचारी मिळवणे सोपे जाते. महिला हिंसा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? महिला हिंसा प्रतिबंधक कायदा 2005 या वर्षी लागू झाला. विवाहित महिलेच्या होणाऱ्या कौटुंबिक छळास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 व नियम 2006 संपूर्ण देशात 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू केला. जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये खालीलपैकी कोणी भारतासाठी पहिले पदक जिंकले? जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये खालीलपैकी अंजू बॉबी जॉर्ज यांनी भारतासाठी पहिले पदक जिंकले. अंजू बॉबी जॉर्ज यांनी 2023 साली जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये लांब उडी या स्पर्धेत कांस्य पदक जिंकले. हे पदक भारतासाठी या स्पर्धेतले पहिले पदक होते. भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला नेमबाज खालीलपैकी कोण होता? भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारा पहिला नेमबाज राज्यवर्धन सिंह राठोड हे होते. राज्यवर्धन सिंह राठोड हे भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले नेमबाज होते. त्यांनी 2004च्या अथेन्स ऑलिम्पिक्समध्ये पुरुषांच्या डबल ट्रॅप शूटिंगमध्ये रौप्य पदक पटकावले होते. कबड्डी विश्वचषक प्रथम टिंबटिंबमध्ये खेळला गेला. कबड्डी विश्वचषक प्रथम 2004 मध्ये खेळला गेला. कबड्डी हा भारतातील एक लोकप्रिय संघ खेळ आहे. पहिला कबड्डी विश्वचषक 2004 मध्ये भारतात आयोजित करण्यात आला होता. भारतातील कबड्डीचे प्रशासकीय महासंघ हे भारतीय हौशी कबड्डी फेडरेशन आहे, ज्याची स्थापना 1973 मध्ये झाली आणि
नियमांचा एक मानक संच संकलित केला. दुसरा हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? दुसरा हा शब्द खालीलपैकी क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. दुसरा ही एक कौशल्यपूर्ण गेंदबाजीची पद्धत आहे आणि अनेक प्रसिद्ध ऑफ स्पिन गेंदबाज याचा वापर करतात. क्रिकेटमध्ये गेंदबाजीच्या अनेक प्रकार आहेत आणि दुसरा हा त्यापैकी एक आहे. बास्केटबॉलच्या खेळात एका वेळी कोर्टवर प्रत्येक संघातील किती खेळाडू असू शकतात? बास्केटबॉलच्या खेळात एका वेळी कोर्टवर प्रत्येक संघातील 5 खेळाडू असू शकतात. बास्केटबॉलच्या खेळात एका वेळी प्रत्येक संघाकडून कोर्टवर 5 खेळाडू असतात. हे नियम आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशन तसेच NBA मध्ये लागू होतात. कच्च्या आंब्यामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल आढळते? कच्च्या आंब्यामध्ये टार्टारिक आम्ल आढळते. हा एक नैसर्गिक आम्ल आहे जो प्रामुख्याने फळामध्ये विशेषतः द्राक्षे, चिंच आणि केळी यांसारख्या फळांमध्ये आढळतो. वैशिष्ट्ये आणि उपयोग. रासायनिक सूत्र C4H6O6 स्वरूप. टार्टारिक आम्ल पांढऱ्या क्रिस्टलीय स्वरूपात असते. चव आंबटसर चव असते जी अन्नपदार्थाला स्वाद देण्यासाठी उपयुक्त आहे. पोरिफेरा प्रसृष्टी खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? पेरिफेरा प्रसृष्टी खालीलपैकी स्पॉन्जिला याच्याशी संबंधित आहे. स्पॉन्जिला या प्राण्याच्या शरीरावर असलेल्या सूक्ष्म छिद्रांना ऑस्ट्रिया आणि ऑस्कुला म्हणतात. टिंबटिंबच्या कमतरतेमुळे जखमांमधून जास्त रक्तस्राव होतो. जीवनसत्व केच्या कमतरतेमुळे जखमांमधून जास्त रक्तस्राव होतो. व्हिटॅमिन के महत्त्वाचे आहे कारण ते यकृताला प्रथिने बनवण्यास मदत करते जे तुमचे रक्त सामान्यपणे गुठळ्या होऊ देते. जास्त रक्तस्राव रोखते. हे निरोगी हाडांसाठी देखील महत्त्वाचे आहे. आर्थिक साक्षरता सप्ताह 2023 ची थीम टिंबटिंब होती. आर्थिक साक्षरता सप्ताह 2023 ची थीम गुड फायनान्शियल बिहेवियर युअर सर्वाइव्हर हे होतं. 2023चा वित्तीय साक्षरता सप्ताह 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान साजरा करण्यात आला होता. सप्टेंबर 2023 मध्ये भारत सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी खालीलपैकी कोणता पुरस्कार सुरू केला आहे? राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार सुरू केला आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात अर्धशुष्क क्षेत्र नाही? खालीलपैकी पश्चिम बंगाल या राज्यात अर्धशुष्क क्षेत्र नाही. अर्धशुष्क क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र जेथे वर्षभर पाण्याची कमतरता असते. या क्षेत्रामध्ये पाऊस अनियमित पडतो आणि वातावरण उष्ण असते. अर्धशुष्क क्षेत्रामध्ये शेती करणे कठीण असते. या क्षेत्रांमध्ये वनस्पती आणि प्राणीजीवन मर्यादित असते. जलसंधारण आणि सिंचन या गोष्टी अर्धशुष्क क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचे असतात. कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केली आहेत? 42वी घटना दुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केली आहे. 42वी घटना दुरुस्ती अधिनियम 1976च्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेत 10 मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली. या सुधारणेने कलम 51A अंतर्गत नागरिकांची मूलभूत कर्तव्ये निश्चित केली गेली. 105वी घटना दुरुस्ती अधिनियम कधीपासून अंमलात आला? 105वी घटना दुरुस्ती अधिनियम ऑगस्ट 2021 पासून अंमलात आला. 105वी घटना दुरुस्ती अधिनियम 15 ऑगस्ट 2021 रोजी प्रभावी झाला. या दुरुस्तीने भारतीय राज्यघटनेत काही
महत्त्वपूर्ण बदल केले, ज्यात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय SC-BC ओळखण्याची शक्ती राज्य सरकारांना परत दिली गेली. चाणक्याच्या संकल्पना कोणत्या ग्रंथात लिहिल्या गेल्या? चाणक्याच्या संकल्पना अर्थशास्त्र ग्रंथात लिहिल्या गेल्या. अर्थशास्त्र हा प्राचीन भारतीय राजनैतिक अर्थशास्त्रावरील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. या ग्रंथाचे श्रेय चाणक्य विष्णुगुप्त या प्राचीन भारतीय राजनीतितज्ञाला दिली जाते. अर्थशास्त्र हा संस्कृत भाषेत लिहिला गेला आहे. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. चाणक्य हा मौर्य साम्राज्याचा प्रधानमंत्री होता. भारतात हिवाळ्यातील हवामानावर खालीलपैकी कोण प्रभाव पाडतो? भारतात हिवाळ्यातील हवामानावर पश्चिमेकडून येणारी चक्रीवादळे प्रभाव पाडतो. वृज्जी या महाजनपदाची राजधानी खालीलपैकी कोणती होती? वृज्जी या महाजनपदाची राजधानी वैशाली ही होती. पुढील वाक्यांचे योग्य संयुक्त वाक्य दिलेल्या पर्यायामधून निवडा. पाऊस पडला शेतकरी आनंदी होईल. पाऊस पडला म्हणून शेतकरी आनंदी होईल. पुढीलपैकी अपूर्ण वर्तमानकाळी क्रियापद ओळखा. काढत आहे. पुढील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. साक्षर होणे. या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे यापैकी नाही. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. उपमेत साम्यवाचक शब्द टिंबटिंब व दृष्टांतात साम्यवाचक शब्द टिंबटिंब. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. उपमेत साम्यवाचक शब्द असतात व दृष्टांत साम्यवाचक शब्द नसतात. सचिन यावर्षी विवाहबद्ध झाला. या वाक्यातील विवाहबद्ध या शब्दाचे स्थान ओळखा. विधानपूरक. शेजारच्या बागेत रंगबिरंगी फुलपाखरे दिसली. या वाक्यातील उद्देश ओळखा. फुलपाखरे हे या वाक्यातील उद्देश आहे. खालील पर्यायांपैकी गटाबाहेरची विषम जोडी कोणती? सविता कांचन हे गटाबाहेरची विषम जोडी आहे. इतर पर्यायामध्ये दिलेले शब्द स्त्री संबंधित समानार्थी किंवा पर्यायी शब्द आहेत. मात्र सविता कांचन हे वैयक्तिक नाव असल्यामुळे ही जोडी इतरांपेक्षा गटाबाहेरची विषम जोडी ठरते. गाडगे महाराज खापरातून पाणी प्यायचे. या वाक्याचा प्रयोग ओळखा. या वाक्याचा प्रयोग आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.